याचा आनंद आपण मराठी लोकांनी साजरा केला. सगळ्यांना जसा आनंद झाला तसा एक मराठी भाषक म्हणून मलाही आनंद झाला. कारण कुठलाही शासकीय दर्जा मिळाला की काही फायदे होत असतात. आम्हाला मराठी लोकांना त्यामुळे काही आर्थिक फायदे होण्याची शक्यता आहे. कारण काही आमच्यासाठी काही कोश राखीव ठेवलेला असेल आणि त्या कोशामधनं आम्हा मराठी माणसांच्या भाषेचा विकास व्हावा म्हणून काही करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. मराठी भाषक म्हणून काय काय अपेक्षा आहेत आमच्या? तर पहिली गोष्ट, मराठी भाषा शिक्षणातून कमी कमी होत चाललेली आहे. रवींद्र शोभणे हा नुसता आरोप नाही, आकडेवारी माझ्याकडे आहे. तेव्हा शिक्षणातनं मराठी भाषा कमी होत चालली आहे. ती केवळ पालक इंग्रजी शाळेत मुलांना घालतात म्हणून नव्हे, तर मराठी शाळा बंद पडत आहेत, त्यांच्या जागा विक्रीला निघत आहेत. ही गोष्ट मुंबईसारख्या ठिकाणी घडते आहे आणि सांगलीसारख्या ठिकाणी घडते आहे. ज्या मराठी शाळा म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा या खाजगी आहेत, त्यांना सगळ्यांना अनुदान वेळेवर मिळत नाही, शिक्षकांना सगळ्या पगार वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे मग तिकडे गुणवान शिक्षक यायला नको म्हणतात. तर मराठीचा दर्जा कमी व्हायला एकीकडे पालक जबाबदार निश्चितपणे आहेत, पण दुसरीकडे ही व्यवस्थाही जबाबदार नाही आहे का? कारण आम्ही जे शिकलो म्हणजे आमची पिढी, आम्ही म्हणजे मी व्यक्तिशः नाही, तर मला असं वाटतं रवींद्र शोभणेंच्या काळातही ते असेल की आम्ही नगरपालिकेच्या शाळात, म्युन्सिपाल्टीच्या शाळात, गावात जी कमी फीची शाळा असेल किंवा शक्यतो मोफत शाळा असेल तर त्या शाळेमध्ये आम्ही शिकलो. आणि आता फी भरून सुद्धा मुलांना शाळा चांगली मिळत नाही, कारण त्यांना आर्थिक तरतूद पुरेशी नाही, जागा नीट नाहीत त्यांच्यासाठी, पाण्याची सोय नाही, मुलांना शारीरिक विधीसाठी मुलींच्या शाळातनं सोय नाही, अशा कितीतरी गोष्टी आहेत. तेव्हा आमची अपेक्षा काय आहे की मराठी भाषा टिकवायची असेल तर उत्सव जरूर करावा, कविता वगैरे जरूर म्हणाव्यात, कारण त्यामुळे एक प्रकारचा जोश येतो, नाही असं नाही. परंतु त्याच वेळेला या ज्या व्यावहारिक गोष्टी आहेत की मराठी शाळा बंद पडू नयेत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पहिली 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे मुलांचं ते मराठी माध्यमातूनच झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळात मराठी शिकवलं जातं, नाही असं नाही, परंतु ते दुय्यम मराठी म्हणून त्याची पुस्तकं वेगळी केली जातात. तर आमची मराठी मुलं ज्या शाळेमध्ये शिकत असतील तर त्या शाळेमधल्या मुलांना उच्च मराठीचीच पुस्तकं शिकवली पाहिजेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या. आणि हे मी शिक्षण क्षेत्रात 45 वर्ष सक्रिय काम केल्यानंतर आणि आजही शिक्षण क्षेत्राशी संबंध असल्यामुळे सांगते. कारण मला रीतसर रिटायर्ड होऊनही 25 वर्ष झालेली आहेत, म्हणजे 60 बुद्धी नाठी होऊन सुद्धा. पण आजही माझा शिक्षकांशी संबंध आहे, शाळांशी संबंध आहे, शिक्षण व्यवस्थेशी संबंध आहे, आणि त्याच्यातनं मला ह्या बातम्या मिळत आहेत. कुठल्याही बाबतीत महाविद्यालयांच्यामधनं जे शिकवलं जातं त्याच्यातनं मराठी विषयाला फारसे विद्यार्थी नाहीत, आणि म्हणून आमचे MA PhD झालेले, MPhil वगैरे झालेले मास्तरसुद्धा बेकार पडलेत किंवा ते क्लॉक आवर बेसिसवर तासिका तत्वावर शिकवतात. आणि ग्रामीण अर्धग्रामीण भागामध्ये ही अतिशय वाईट परिस्थिती आहे. शहरामध्ये काय आहे मला माहिती नाही. तर आमची मागणी अशी आहे म्हणजे मराठी जनांची की मराठी माध्यमातून शिक्षण व्हावं. ज्या पालकांचा असा गैरसमज असेल की मराठीतनं शिक्षण घेतलं की पोटापाण्याची नीटशी सोय होत नाही, तर हाही अपसमज आहे. इंग्रजी माध्यमातनं शिक्षण घेतलं की आमचं पोरं परदेशी जात आहेत, आणि परदेशी जाणाऱ्या पोरांचा आता ट्रम्प बाबा काय करतायत हे आपण बघतो आहे. की माझ्या कुटुंबातली 4 मुलं अशा आधांतरी तरंगत आहेत की कोणे एकेकाळी ती अमेरिकेमध्ये गेली, आणखीन कुठे गेली. आणि मग कारण आम्ही जर बिहारी लोकांना मुंबईमधनं हाकलत असो तर आमच्या मुलांना त्यांनी का हाकलू नये, तेच तत्त्व लावायचं झालं तर.
कारण आमच्या तरुण मुलांच्या नोकऱ्या हिसकावून घेतात, म्हणून आम्ही इतर भाषिक लोकांना जर हाकलून देत असू तर त्यांच्या मुलांच्या नोकऱ्या कमी होतात किंवा रोजगार कमी होतात, म्हणून त्यांनी त्याच्यावर निर्बंध का घालू नयेत. एकच तत्व जर लावायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या देशात आपल्याजवळ ही शिक्षणाची, दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी. आणि अभिजात मराठी वाढवायची असेल तर ती नुसती उत्सवाने वाढणार नाही आहे. मराठी वाचणारी, बोलणारी, म्हणजे आम्ही कवितेत म्हणतो वाचतो मराठी, बोलतो मराठी, परंतु प्रत्यक्षामध्ये आम्ही काय करतो तर मला आज असं दिसतं की श्रमकरी वर्गातली माणसंसुद्धा आपल्या आईवडिलांना ती पोरं आई बाबा म्हणत नाहीत, मम्मी आणि पप्पा. आणि हे कुठे दिसतं मला, मी इंग्रजपूर्व काळामध्ये शिकलेली आहे, ते इंग्रजपूर्व काळापासून आत्तापर्यंत आलेले, तर आम्ही आई बाबाच म्हणत आलो, आमची मुलं आई बाबा म्हणत आली, त्यांची मुलं मात्र मम्मी पप्पा म्हणत आहे. म्हणजे काय झालं, साहेब या देशामध्ये होते म्हणून आम्ही गुलाम होतो. आता मला असं दिसतंय की साहेब या देशातनं गेल्यानंतर आम्ही जास्त साहेबाळलो का काय, म्हणजे इंग्रजी भाषेमध्येच जे काही ज्ञान असेल ते आहे असं समजायचं की काय. मग आमच्या संतांनी आणि पूर्वसुरींनी ज्यांचे पुरावे आम्ही देतो पुन्हा पुन्हा, महानुभाव वाङ्मयाचे पुरावे देतो, गाथा सप्तशतीचे पुरावे देतो, तर त्या काळामध्ये जी माणसं होती त्या माणसांच्यामध्येही असाच भेद होता की प्रतिष्ठा कोणाला, जो संस्कृतमध्ये रचना करतो त्याला प्रतिष्ठा, पुन्हा उच्चवर्णीयांची भाषा. आणि आता सुद्धा प्रतिष्ठा कुणाला, जे पहिल्यांदा इंग्रजी शिकले आणि ज्यांचं कल्याण झालं त्यांचं अनुकरण चाललेलं आहे आजही. त्यामुळे ते अनुकरण आपण किती वाढवायचं असा माझ्या पुढे प्रश्न पडतो एक भारतीय आणि मराठी व्यक्ती म्हणून. दुसरी एक गोष्ट दिसते की सीमा प्रदेश जे असतात दोन भाषांच्या मधले, त्या सीमा प्रदेशामध्ये द्वैभाषिक शाळा पाहिजेत. कारण मी पुण्यातले तुम्हाला सांगितलं, नंतर मी काही दिवस मुंबईच्या भागामध्ये होते, नंतर मी सांगलीसारख्या भागात, सांगली मिरज वगैरे या भागामध्ये गेले. आणि आमच्या म्हणजे आम्ही जिथे राहतो त्या भौगोलिक परिसर कसा आहे, एकीकडे गोवा आहे, एकीकडे कर्नाटक आहे, एकीकडे तेलंगणा आहे, आणि ह्याच्यामध्ये आम्ही आहोत, आम्ही म्हणजे तिथली माणसं. आणि त्याच्यामध्ये असं दिसतं की सांगली मिरजेकडे सुद्धा कन्नड भाषिक खूप मोठ्या प्रमाणावर. एक काळ असा होता की कन्नड शाळा बऱ्याच होत्या, आता त्या कमी कमी होत चालल्या. तीच गोष्ट बेळगावची आणि त्या पट्ट्यामधली आहे की तिथल्या मराठी भाषा कमी कमी होत चालल्यात. आणि त्याच्यामध्ये मग सीमा प्रदेशाचे वाद हे गेली अनेक वर्ष, 60 वर्षापेक्षा जास्त चाललेले आहेत. माझ्याकडे ज्या वेळेला कर्नाटकातली मंडळी येतात, आत्तासुद्धा आली होती, समोर बसलेली आहेत, आणि त्यांनी मला दम भरलेला आहे की तुम्ही भाषणामध्ये याचा उल्लेख करा. त्यांनी एक लांबलचक पत्र मला दिलं आहे, ते पत्र मी उषा त्यांच्याजवळ दिलेलं आहे, उद्या ठराव मांडा म्हणून. कारण दरवर्षी ते ठराव मांडण्याचं एक सव्यापसव्य होत असतं की सीमा प्रदेशातला जो प्रश्न आहे तो तुम्ही लवकरात लवकर शासनाने सोडवावा. कुठल्याही, मला वेगळं सांगायचं आहे, ते त्यांना काय सोडवायचं आहे वगैरे ते बघतील, मी भाषेपुरतं बोलते आणि संस्कृतीपुरतं बोलते. तर ह्या जे सीमा प्रदेश आहेत, या सीमा प्रदेशामध्ये भाषिक आणि सांस्कृतिक समरसता आहे, ते एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत, त्यांचं आदान प्रदान खूप मोठ्या प्रमाणावर होतं आहे. म्हणजे बेळगावला कित्येक घरं अशी आहेत की ज्याच्यामध्ये दोन्ही भाषा अतिशय चांगल्या बोलल्या जातात. इकडे कर्नाटकामध्ये, इकडे महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा किंवा अनेक घरं अशी आहेत की जिथे दोन्ही भाषा चांगलं बोलल्या जातात. फार कशाला, ही गोष्ट संत काळापासून आहे, म्हणजे इसवी सनाच्या 13व्या-14व्या शतकामध्ये सुद्धा हे होत असतं. तुकाराम बाबांनी एका अभंगात म्हटलंय, कानडीने केला मराठी भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही आहे. की कानडी आणि मराठी यांच्यामध्ये विवाह संबंध हे तेव्हाही होत होते, आत्ताही होत आहेत, थोडेसे खणाखणी होते, परंतु कौटुंबिक संबंध हे कायम राहतात. नुसतेच कौटुंबिक संबंध नाही, तर कुठल्याही सीमा प्रदेशांच्यामध्ये सांस्कृतिक आदानप्रदान म्हणजे काय, चालीरीती, रूढी,
सणवार, अन्न, कपडे, विवाह पद्धती, जन्मानंतरचे विधी हे सगळीकडे समान असतात. कर्नाटकामधल्या विवाहविधीबद्दल जर आपण बघितलं तर पहिली गोष्ट, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचं नातं असं आहे की जसं दिल्लीचं आणि दिल्लीच्या पलीकडच्या प्रदेशाचं आहे. दिल्लीची जी काही निरनिराळी व्युत्पत्ती सांगितली जाते दिल्ली या शब्दाची, त्यातली एक व्युत्पत्ती सांगितली जाते देहली. देहली म्हणजे उंबरठा. आणि हा उंबरठा कुठला, तर उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे आणि त्याच्या पलीकडे जाणारा जो प्रदेश आहे त्यातून जर दक्षिणेकडे यायचं असलं तर दिल्ली ओलांडल्याशिवाय येता येत नाही. म्हणून दिल्ली हा उंबरठा. आणि म्हणून अतिशय प्राचीन काळापासून दिल्ली ही अनेकांची राजधानी आहे. महाभारत काळापासून दिल्ली ही राजधानी आहे. नावं बदलली, भूप्रदेश थोडा इकडचा तिकडे झाला. कौरव पांडवांच्या काळामध्ये ते खांडवन होतं, ते जाळलं वगैरे, त्या सगळ्या घटना झाल्या. परंतु दिल्ली हे राजधानीचं ठिकाण हे सगळ्या राज्यकर्त्यांनी आजपर्यंत ठेवलेलं आहे. मग ते मुघल राज्यकर्ते असू देत, देशी राज्यकर्ते असू देत, किंवा आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे इंग्रज होते तेव्हासुद्धा दिल्ली हीच राजधानी होती. मधल्या काळामध्ये एक प्रयत्न झाला होता, काही गव्हर्नरनी केला होता, आणि तो म्हणजे महाराष्ट्रामधली कुठली तरी दुसरी राजधानी करायची, परंतु तो यशस्वी झाला नाही. त्याच्याबद्दलचा आपण तो मुद्दा सोडून देऊ त्याच्यामध्ये. तर या कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा प्रदेशामध्ये लग्नाचे विधी हे पुष्कळ परस्परांशी जुळलेले आहेत. वस्त्र, आपण मराठी माणसं संस्कृती म्हटलं की सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की पहिल्यांदा आमच्या बायका काय करतात, तर नऊवारी लुगडी, नाकामध्ये नथ आणि गळ्यामध्ये तो कोल्हापुरी साज, म्हणजे झाली महाराष्ट्राची संस्कृती पोशाखामध्ये आलेली. तर हे नऊवारी लुगडं नावाची जी गोष्ट आहे, कासोटा घालणं, आपल्या संबंध याच्यात त्या साडी या प्रकारावर माझा एक खूप मोठा प्रबंध आहे, तो सोडून देऊ आपण. पण साडीचे प्रकार किती आणि कसे, तर त्यातला महाराष्ट्र हा भाग असा आहे की जो उत्तरेकडचा आर्य भाषिक प्रदेश आणि दक्षिणेकडचा द्रविड भाषिक प्रदेश याच्या तळ्यात मळ्यात एक एक पाय टाकून उभा असल्यासारखा आहे. आणि म्हणून दोन्हीचं अभिसरण आपल्याला या प्रदेशामध्ये झालेलं दिसतं. तर त्यातली एक सकच्छ साडी, सकच्छ म्हणजे नऊवारी कासोटा वगैरे घालून नेसलेली, त्याला सकच्छ म्हणायचं. तर ती साडी ही कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, पार मद्रासपर्यंत तुम्हाला दिसते. नेसण्यामध्ये थोडाफार फरक असेल, पण सकच्छ हे कायम आहे त्याच्यामध्ये. महाराष्ट्राच्या वर नऊवारी साडी तुम्हाला दिसत नाही. लग्न कार्यामध्ये वधूला हिरवी साडी घेणं, हिरवं वस्त्र घेणं हे महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये आणि दक्षिणेकडे आहे, उत्तरेकडे कुठेही नाही. तुम्ही बंगालमध्ये जा, गुजरातमध्ये जा, कुठेही नववधूला हिरवी साडी आणि हिरवी काकणं नाही, तिथे लाल असतात. बंगालमध्ये गेल्यावर तर ते लाल काठाची साडी असते तिथे. अशा बारीक बारीक गोष्टी दिसायला आपल्याला दिसतात. हिरवी काकणं आणि हिरवी साडी हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या खाली गेल्यानंतर आपल्याला दिसायला लागते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मंगळसूत्र म्हटलं की आपल्याकडे सौभाग्याचं गौरीशंकर होतं. ते मंगळसूत्र मुळामध्ये उत्तरेकडच्या कुठल्याही प्रदेशामध्ये नाही. आता सिनेमा पाहून आणि ते काय सिरियलमध्ये पाहून वगैरे ते मंगळसूत्र सगळीकडे झालेलं आहे. परंतु दक्षिणेकडे महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये त्याला तालीबंधन असा शब्द आहे परंपरेमधला. तर त्या मंगळसूत्राच्या ज्या वाट्या असतात त्याचे आकार थोडेसे वेगळे असतात. हे सगळं मी बघितलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते हां. कारण कर्नाटकामध्ये माझा खूप मोठा पसारा आहे मित्रमैत्रिणींचा. तर ते तालीबंधन इथे महाराष्ट्रामध्ये मंगळसूत्र हे फक्त दक्षिणेकडे जातानाच आहे विवाहामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हळद नावाचा जो विधी आहे की ज्याच्या आता सिरियलमध्ये आणि चित्रपटामध्ये फार मोठा पसारा दाखवला जातो, तो हळद नावाचा विधी भारतामध्ये सर्वत्र आहे. आता हे कसं आलं याचा आम्ही कुठे विचार करणार आहोत की नाही सांस्कृतिक दृष्ट्या.
अँथ्रोपॉलॉजिकली, मानववंशशास्त्रदृष्ट्या आदिवासींच्या पासून, कोरकू जमातींच्या पासून उच्चवर्णीयांच्यापर्यंत भटक्या विमुक्त जमाती फार कशाला, धर्मांतर झालेल्या जाती म्हणजे ख्रिश्चन धर्मांतर झालेली माणसं महाराष्ट्रात खूप आहेत, इस्लाम धर्मांतर झालेली माणसं खूप आहेत, आणि त्यांच्यामध्ये हळद हा विधी आहे, आजतागायत चाललेला असतो. कारण मला लहानपणापासून हे ख्रिश्चन आणि इस्लाम मित्रमैत्रिणी खूप भेटले. आता शहरामध्ये राहणाऱ्या किती मुलामुलींना लहानपणापासून इतक्या विविध गोष्टी पाहायला मिळतात किंवा जवळ असतात मला माहिती नाही. त्यामुळे त्या जाती जमातींच्या मध्ये काय काय चालतं हे लहानपणापासून अनुभवलेला. मी शाळेत असताना कल्याणला 2 इस्लाम मुली होत्या आणि त्या लग्न होऊन आल्यानंतर आम्हाला कुतूहल की त्या इस्लाम मुलींच्या कशा असतील त्या. काही नाही, हिरव्या साड्या नेसलेल्या, हिरवी काकणं घातलेल्या, फक्त कपाळाला कुंकू नव्हतं आणि गळ्यामध्ये डोरलं सुद्धा बांधलेलं, म्हणजे काळ्या मण्याची पोत ही सुद्धा घातलेली. हे इस्लाममध्ये आजही आहे. मिरजेला आमच्या इस्लाम वस्ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि आजही आहे. त्यांच्या घरामध्ये कुंकवाचा करंडा असतो, पण ते कुंकू कपाळाला लावत नाहीत. आपल्याकडे कोणी आल्या त्या बायका किंवा आपण त्यांच्याकडे गेलो तर त्या करंडा पुढे ठेवतात आणि म्हणतात तुमच्या हाताने तुम्ही लावून घ्या, परंपराशील बायका. आणि आपल्या घरामध्ये त्या आल्या आणि आपण लावायला गेलो तर त्या कपाळाला लावून घेत नाहीत, इथे कंठाला लावून घेतात, पण त्या हळद कुंकू नाकारत नाहीत. या ठिकाणी मी कोणाचा गौरव करत नाही. संस्कृतीचं आदान प्रदान कसं होतं आणि धर्मांतर झालं तरी संस्कृत्यांतर होत नाही सीमा प्रदेशामध्ये. हे आपल्याला ख्रिश्चनमध्येही दिसतं. ख्रिश्चनची उदाहरणं आहेत. मी माझ्या लेखी भाषणामध्ये सगळे बारकावे आणि सगळी उदाहरणं लिहिली आहेत. म्हणजे आपला कृष्णजन्म असतो तसा देखावा आमच्या मिरजेच्या ख्रिश्चन कुटुंबांच्यामधनं होत होता परवापर्यंत, की गोठ्यामध्ये त्याचा जन्म झाला, कारण त्या मेरीला बाळणपणाला चांगलं स्थान मिळालं नाही. त्यामुळे धर्मांतर आणि संस्कृत्यांतर याच्यातलं अंतर आपण कुठे समजून घेणार की नाही. त्याच्या पुढची गोष्ट साहित्य. आमची ख्रिश्चन मैत्रीण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्या इथे आलेलीही असेल आज, सिसिलिया कार्वालो. तिचं पुस्तक आहे हिंदोळा नावाचं. त्या पुस्तकाला माझी प्रस्तावना आहे सुरुवातीची. ती ख्रिश्चन धर्मांतरित, तिचे वाडवडील झालेले, त्यांचं मूळ जे आहे ते वाडवळ नावाच्या एका आदिवासी जमातीमध्ये आहे. ती वाडवळ जमात पहिल्यांदा ख्रिश्चन झाली आणि मग ही सगळी पुढची मंडळी ही ख्रिश्चन म्हणून राहायला लागली. त्याच्यामध्ये ज्या चालीरीती आहेत, रूढी आहेत, गाणी आहेत, परंपरा आहेत, त्या सगळ्या तिने त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. आणि मग त्या तुमच्या माझ्या घरामध्ये असलेल्या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजातल्या घरापेक्षा वेगळ्या नाहीत. त्याच्यानंतर अनुपमा उजगरे, ही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ही अनुपमा उजगरेंनी ख्रिस्ती बायकांच्या जात्यावरच्या ओव्या लिहिलेल्या आहेत, जमा केल्या, त्याला ते पाठराखण केली आहे. ते पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर आपल्या खेड्यामध्ये गाणाऱ्या बायका ज्या आहेत त्यांच्यापेक्षा वेगळ्या ओव्या नाहीत, तशाच आहेत, आशय तसाच. फक्त आमच्याकडे विठ्ठल जर आला ओवीमध्ये तर त्यांच्याकडे येशू येतो, एवढाच फरक. पण ओवीची धाटणी आणि रचना ही त्याच प्रकारची असते. तेव्हा धर्मांतर आणखीन संस्कृत्यांतर याच्यामधला फरक. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला परकीय लोक आमच्याकडे येतात, आले जुन्या काळापासून, ते पहिल्यांदी आपली भाषा शिकले, स्थानिक भाषा शिकले. म्हणजे ते कुठल्याही उद्देशाने येऊ देत, व्यापाराच्या उद्देशाने येऊ देत, धर्मांतराच्या उद्देशाने येऊ देत, परंतु ते आधी लोकभाषा शिकले. गोव्यामध्ये ज्या वेळेला पोर्तुगीज आले आणि त्या पोर्तुगीजांच्या पैकी फादर स्टीफन्सन होता, त्या फादर स्टीफन्सन मराठी शिकला कारण त्याला धर्मांतर करायची होते. आणि पण त्यांनी काय केलं तर ती मराठी भाषा तिथली शिकून लोकांच्या पोटात शिरण्याचा प्रयत्न केला गोडी गुलाबीने. आणि मग ज्ञानेश्वरांच्या पद्धतीची ओवी त्यांनी रचली. त्यांनी ख्रिस्तपुराण रचलं आणि त्या ख्रिस्तपुराणातल्या ओव्या ज्या आहेत ते ज्ञानेश्वरांच्या ओवीची आठवण व्हावी अशा ओव्या आहेत. जैसी पुष्पा माझी पुष्पमोहरी, ही परिमळा माझी कस्तुरी,
भाषा माझी साजिरी भाषा मराठी. तर अशा प्रकारच्या त्या ओव्या आहेत. दुसरं आपण लग्नामधल्या फार मोठं म्हणतो की मंगलाष्टका. आता हे मंगलाष्टका प्रकरण कुठनं आलं? तर कोरकू जमात आहे आणि आदिवासी जमाती आहेत. त्या आमचे एक मित्र गोविंद गारे नावाचे आदिवासी, आणि आदिवासी संस्था पुण्यामध्ये आहे मोठी, ते बाकीचं काही सांगत नाही. तर त्यांनी त्या आदिवासी बायकांची लग्नातली गाणी हे केली. आता त्या लग्नातल्या गाण्याला धवलेरी, ती लग्न लावणारी बाई असते, ती म्हातारी असते, त्या टोळीमधली सगळ्यात म्हातारी, तिला धवलेरी म्हणायचं. आम्हाला फक्त महानुभाव वाङ्मयातली ती महदंबा माहिती आहे शिक्षित लोकांना, परंतु मुळामधली ती आदिवासी जमातीमधली म्हातारी बाई लग्न लावते, ती पुरोहित असते, आणि ती जी गाणी म्हणते तिच्या भाषेमध्ये त्याला मंत्रांची प्रतिष्ठा असते. दुसरे मंत्र बिंत्र काही नसतात. अलीकडे जरा शिकलेली मुलं भट ब्राह्मणाला बोलवायला लागली लग्न लावायला, परंतु मुळामध्ये ती धवलेरीची गाणी आहेत. आणि ती काय करते, सगळ्या जुन्या जमातींच्या मध्ये निसर्ग आणि मी, म्हणजे निसर्ग आणि माणूस याच्यामधला आप्तसंबंध सगळीकडे जोडलेला असतो. तो गाण्यामध्ये असतो, कथेमध्ये असतो, चालीरीती रूढींच्या मध्ये असतो, असं आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं. तर त्याच्यामध्ये त्या धवलेरीचं गाणं आहे, ती सगळ्या निसर्ग तत्वांना देवता म्हणून हाक मारते, आणि ती साधवते कशी, साथ कशी घालते. रुखिया देवा साविध रेवा, नदिया देवा साविध रेवा, सागर देवा साविध रेवा, कणसी देवा साविध रेवा, सूर्या देवा साविध रेवा, शुभमंगल सावधान. हा जो स्वर आहे, या स्वराचं मूळ त्या आदिवासीच्या धवलेरी गाण्यामध्ये आहे. माझा मुद्दा आदिम ते अद्यतन. आम्हाला चाली रीती रूढी धर्मांतरानंतर सुद्धा आमची संस्कृतीचा एक प्रवास असा चाललेला दिसतो, आणि त्याच्यातलं तारतम्य आपण समजून घ्यावं. अभिजात मराठी मिळाल्यानंतर आमचा मराठी शिक्षणाचा प्रसार व्हावा. नंतर विद्यापीठांच्या मधनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की विद्यापीठाच्या कुलगुरूंना स्वायत्तता मिळावी. विद्यापीठातले अनेक कुलगुरू हे माझे स्नेही आहेत, आणि विद्यापीठामध्ये काय साजरं करावं आणि काय नाही याचे आदेश येतात, आणि त्यानुसार आम्हाला ते दिवस साजरे करावे लागतात असं कुलगुरू सांगतात. आणि जुने कुलगुरू सांगतात की कुलगुरू हा अशासाठी नेमलेला असतो की तो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जास्त शहाणा असतो, आणि आपल्या सहकार्यांच्या मदतीने आपल्या विद्यापीठामध्ये काय करायचं ते ठरवत असतो. पण दिवसेंदिवस आमच्यावर ही बंधनं येत आहेत, आणि शासकीय आदेशानुसार आम्हाला चालावं लागतं. मग कुलगुरू पदाला काही प्रतिष्ठाच राहत नाही. तर त्या कुलगुरूंना ही स्वायत्तता मिळावी. एक उदाहरण फक्त सांगते त्याच्यामध्ये, की मी ज्या संस्थेमध्ये नोकरी करत होते त्या संस्थेचे जे संचालक मंडळ होतं ते सगळं गुजराती संचालक मंडळ होतं, व्यापारी लोक आहे ते अजूनही. आणि त्याच्यामध्ये एक संचालक मंडळातले गुजराती ग्रस्त आले आणि प्राचार्यांच्या खुर्चीमध्ये बसले. दुसरे ज्येष्ठ ग्रस्त होते ते आले आणि ते म्हणला त्या खुर्चीवर बसू नका, ती प्राचार्यांची खुर्ची आहे, आणि ह्या आवारामध्ये प्राचार्य हा राजा आहे, तुम्ही मी नाही. आपण संचालक मंडळामध्ये जरी असलो तरी त्या खुर्चीचा अधिकार आपल्याकडे नाही. संपवते आता. हा आदर्श आहे, आज तो लोपलेला आहे. आज कोणीही आलं, अगदी साधा नेता जरी आला तरी तो त्या शिक्षकाच्या खुर्चीत, प्राचार्यांच्या खुर्चीमध्ये बसतो, आणि त्या संस्थेमध्ये जे स्वायत्तता पाहिजे कुठल्याही, मग ते प्राथमिक शिक्षक असू देत, माध्यमिक असू देत, किंवा आणखीन कुठला असू देत, तर ते लोपतंय का काय, अशा प्रकारची शंका यावी असं वातावरण सगळीकडे आपल्याला दिसतं. तेव्हा अभिजात मराठी झाली ही गोष्ट खरी आहे. शासकीय हुद्दा मिळाला त्याचा आनंद आहे, त्याच्यानंतर काही आर्थिक लाभ मिळतील त्याचाही आम्हाला आनंद आहे, आणि त्याच्यानंतर जर
साहित्य संमेलनं करायची असतील मराठी, तर मराठी बोलणारी, लिहिणारी, वाचणारी, व्यवहार करणारी माणसं वाढायला पाहिजेत का नको? आणि त्याची आतुरता असलेली तरुण पिढी मला सगळीकडे दिसते. म्हणजे आमच्या ग्रामीण भागात आणि सीमा प्रदेशामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र आणि अगदी गुजरात, महाराष्ट्रसुद्धा या ठिकाणी प्रादेशिक साहित्य संमेलनं मोठ्या प्रमाणावर होत आहेत. म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा प्रदेशात वर्षाकाठी 4 ते 5 संमेलनं होतात. आमच्या गावातनं सांगली परिसरामध्ये वर्षाकाठी 10 ते 15 साहित्य संमेलनं होतात निरनिराळ्या ठिकाणी. त्या त्या ठिकाणची मुलं मुली लिहित आहेत, आपली पुस्तकं प्रसिद्ध करत आहेत, तिथे लहान लहान प्रकाशक निर्माण होत आहेत. तेव्हा समाजातला तळातला एक वर्ग असा वर येतो आहे, याच्याकडे आमचं लक्ष आहे का नाही असा प्रश्न पडतो. तेव्हा या मंडळींना आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी काय करणार आहोत आणि मग साहित्य संमेलनं कोणासाठी भरवणार असा प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून ग्रंथव्यवहार हा नीट होण्याच्या दृष्टीनं शिक्षित मंडळी वाढली पाहिजेत आणि ती वाढण्यासाठी त्यांना सहकार्य हे शासन यंत्रणेकडून मिळालं पाहिजे. यापेक्षा शासन यंत्रणेने त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करू नये असं त्या क्षेत्रातल्या लोकांना मनापासून वाटतं आहे. एकीकडे आम्ही असं सांगत असतो, आमचं भारतीयांचं ध्येय काय आहे? सगळ्या विश्वाला आम्ही एक करणार आहोत. आमच्या रवींद्रनाथ ठाकूरांनी सांगितलेलं आहे, त्यांनी शांतिनिकेतन स्थापन केलं तेव्हा, की शांतिनिकेतनचं ध्येय काय आहे? तर इथल्या विद्यार्थ्यांना विश्वैक नीडम, नीड म्हणजे घरटं. एखाद्या घरट्यामध्ये जसे सगळेजण प्रेमाने आणि गुण्यागोविंदाने राहतात, तसे संबंध विश्वामधले लोक राहावेत असं वाटत असेल तर त्यांना मुक्तता पाहिजे. मुक्तता म्हणजे स्वैराचार नव्हे वगैरे वगैरे सुभाषितं मला पाठ आहेत, त्याचं काही स्पष्टीकरण करत नाही. परंतु सर्वसामान्य माणसंही जबाबदारीने वागणारी असतात, त्यांच्या जबाबदारीवर विश्वास ठेवावा हे निश्चितपणे. आणि सीमा प्रदेशामध्ये तर याच्याबद्दल जास्त जागरूक असलं पाहिजे, नाहीतर ते सीमावाद हे जास्त मोठ्या प्रमाणावर पेटतील. गुजरात आणि महाराष्ट्र सीमा प्रदेशातले काही अनुभव सांगणार होते, पण आता मलाच थकायला झालेलं आहे. ते मी माझ्या लेखी भाषणामध्ये लिहिलेलं आहे की कुठपासनं ते हे संस्कृती एकमेकामध्ये मिसळते. तर त्या सापुतारा आणि डांग प्रदेशामधले, म्हणजे आम्ही शाळेत असताना अमुक अमुकसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून आरवळ्या देत होतो, त्यातला तो डांग प्रदेश आहे. त्या डांग प्रदेशामधल्या श्रमकरी बायका पाहिल्या तर त्या बायका जी साडी नेसतात, ती साडी नेसण्याची पद्धत कशी आहे? तर कमरेच्या खालच्या साडीचा जो भाग आहे तो नऊवारी पद्धतीने नेसलेला असतो आणि कमरेच्या वरचा पदर घेण्याची जी पद्धत आहे ती गुजराती पद्धतीने घेतलेली असते. हे जे काही संस्कृती संकर असतो सीमा प्रदेशामधला, हा अन्न वस्त्र सगळीकडनं असतो. आम्ही पुरणपोळी पुरणपोळी म्हणतो, महाराष्ट्राचं वैभव. ते कर्नाटकातली हुरण होळगी आमच्याकडे पुरणपोळी होऊन आली हो आणि कडबू आले. तर ही कितीतरी तुम्हाला गोष्टी सांगतात. अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, विविध पद्धती आहेत, त्यातनं हे संस्कृती संकर होत असतात. परदेशातली संस्कृती आम्ही सहज स्वीकारतो. ती किती सहज स्वीकारतो? तर आज तुम्ही शहरी घरांच्यापासून पहा, जे लोण ग्रामीण भागापर्यंत पोचतंय, की आमच्या स्वच्छतागृहापासून ते स्वयंपाकघरापर्यंत कुठली मूळ मराठी आणि देशी वस्तू राहिली आहे, रचना राहिली आहे? सगळेजण टेबलावर जेवत आहेत. स्वच्छतागृह तर सगळीकडे युरोपियन पद्धती किंवा पाश्चिमात्य पद्धतीचे होत आहेत. फक्त स्त्रियांच्या विषयी एखादा विचार आला की हे पाश्चिमात्यांच्याकडनं आलं आहे म्हणून आम्ही आरडाओरडा करतो. मी गमतीने म्हणते, आम्ही बऱ्याच गोष्टी पाश्चिमात्यांच्याकडनंच घेतल्या. आपल्या अंगावरची वस्त्र तपासून पहा, विशेषतः आमच्या बंधू लोकांनी. पूर्वी फक्त एक वस्त्र सलग असायचं, आता शिवलेली वस्त्र आल्यानंतर काय झालं? ती बंद कशी करायची? तर मी गमतीने म्हणते, आम्ही इंग्रजीतनं बटन घेतलं, पोर्तुगीजमधनं काज घेतलं आणि आमची लाज राखली. काज बटन.
शब्दसुद्धा परदेशी आहेत. तेव्हा बटण हा शब्द इंग्रजीतनं आला, काज हा शब्द पोर्चुगीजमधनं आला. त्या दोन्ही वस्तू त्या संस्कृतीतनं आल्या आणि आमची वस्त्र तयार झालेली आहेत. 1 का 2 हजारो गोष्टी सांगता येतील तुम्हाला भारतभरच्या. हा काही मराठीशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या, मला बोलण्यासाठी हा अवसर दिला. आणि त्यामुळे अभिजात मराठीच्या बद्दलचा एकच मुद्दा की अभिजात मराठी हिनी सगळ्या आमच्या सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेऊनच ती अभिजात होईल. अन्यथा थोड्याशा लोकांची, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या भाषेत नुसत्या घालमोड्या दादांची भाषा ही अभिजात होऊ शकत नाही. बोलीभाषा हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रमाण लेखन कितीही केलं तरी प्रमाण बोलीभाषा 2 व्यक्तींच्या कुठल्याही सारख्या नसतात, 2 कुटुंबातल्या कुठल्याही सारख्या नसतात. हे भाषाशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर मी सांगते आहे आणि त्याची उदाहरणं पुष्कळ देता येते. तर ही जी काही पद्धती आहे की आमची प्रमाण भाषा, आमची शुद्ध भाषा, ते शुद्ध अशुद्ध अशा गोष्टी नसतात. कारण कित्येक अभिजन म्हणवणाऱ्यांच्या भाषेचं काय असतं त्याची कल्पना आहे. सांगायचं तात्पर्य, मराठीचा विस्तार व्हावा. आम्ही चालतो मराठी, बोलतो मराठी वगैरे वगैरे गाणी म्हणतो, ती प्रत्यक्षात यावीत. आणि ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी कृतिशील व्हायला पाहिजे. आणि ते होण्याच्यासाठी विश्वैक नियम हा, एकीकडे आम्ही AIची चिंता करत असतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि दुसरीकडे त्या कुठल्या तरी एखाद्या धर्माला चिकटून बसायची चिंता करत असतो. या दोन्हीमध्ये काही विसंगती आहे की नाही? AIमुळे आम्ही जास्त विकसित होणार आहोत की नाही? तर आमच्या कृती आणि उक्तीमध्ये बरेचसे विसंगत भाव आहेत, त्याच्याकडेही आपण लक्ष द्यावं. आणि मी फक्त बहिणाबाईची एक ओवी सांगते आणि थांबते. हे कसं असावं, कारण ह्या जात्यावरच्या बायांनी मला जगायला शिकवलं. ती जगताना काय सांगते, आम्हाला सगळ्यांना सवय असते तक्रारी करत बसायची, कुठली गोष्ट सरळ स्वीकारायची नाही. आणि मग काय हो तुम्ही ते गेलात दिल्लीला, काय झालं, कसलं काय, फार त्रास झाला हो तिथे, काय हे नव्हतं ते नव्हतं, रडायला सुरुवात. ती आमची बहिणाबाई सांगते, रडू नको माझ्या जीवा, रडू नको, तक्रारी करू नको, रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची सवय, तुला रडायची सवयच आहे तक्रारी करायची. रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सवय, रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव. जे दुःख आहे ते नाहीसं केल्याशिवाय आम्हाला संसाराची चव घेता येणार नाही, विश्वैक नियम म्हणता येणार नाही. तिकडे आपल्याला जायचं असेल तर आपण विशाल व्हायला पाहिजे. मला एवढी संधी दिली, संयोजकांचे, तुमच्या सगळ्या श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.